ताई नाव काय आपलं? दीपाली दत्तात्रय जावळे. गाव कोणतं आहे? हिवरेतर्फे मिळणे. काय करता तुम्ही? शेती. बरं, तुमचे मिस्टर वगैरे काय करतात? ते बी शेतीच करतात. बरं, सासरे वगैरे काय? ते पण शेतीच करतात. बरं, आता तुम्ही हिवरे पठारावरती राहता, एवढं डोंगरा भागामध्ये राहताय, हा. कसं वाटतं या भागामध्ये? कारण आम्हाला खाली जायला जागा नाही, हम्म. त्याच्यामुळे आम्ही वरती राहतो. बरं, वाघाची भीती वगैरे आहे का काय? हा आहे ना, काय पिंजरे वगैरे लावलेत का? लावलेत ना पिंजरे. मग काय प्रशासन इकडं काय लक्ष देतं की नाही देत? देते ना. देत आहे. हा. मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुढे आहेत, हा. तर देवराम शेठ लांडे यांची सुनबाई माईताई लांडे हम्म. या आता सध्या रिंगणामध्ये आहेत, इतर महिला आता रिंगणामध्ये आहेतच, हम्म. तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल, कोणाला संधी द्याल? माहित आहे लांड्यांना. माईताईंनाच का बरं? कारण त्या उच्च शिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत भरपूर, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मला एक सांगा, आता इतर महिला पण आहेत, म्हणजे आता त्या रिंगणामध्ये उभ्या राहतीलच, तर त्या नाहीत का उच्च शिक्षित असं काही? आहेत, पण मग त्यांचे सासरे बी येतात आपल्या इकडं. काही आमच्या जावळवाडीसाठी त्यांनी रस्ता केलाय, 15 दिवस रस्ता आमच्या इथे स्वखर्चाने केलाय त्यांनी, देवराम लांडेंनी. हा. काय काम केले, विकास काम काय केलेत? रस्ते बनवलेत, अजून गोरगरिबांसाठी धावून येतात. कोणाला सर्पदंश होऊ द्या किंवा दवाखान्यात कोणी डिलिव्हरी केस असेल तर सांगितलं तर उपलब्ध दवाखान्यामध्ये होतात. त्याच्यामुळे आमचा पाठिंबा माहितीलाच असेल. येतात का इकडे या भागामध्ये? हा, येतात. महिन्यातून 1-2 चक्कर असते त्यांची, लांडे साहेबांची. हा. माहिती आलेत का कधी? हा, आलेत ना. माहिती कधी आल्यात? काय हळदी कुंकाचा महिलांचा कार्यक्रम असला का त्या येतात. काय महिलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे? समजा आता निवडणूक येते, महिलांसाठी काय राबवलं पाहिजे, काय योजना वगैरे काय राबवलं पाहिजे, काय कार्यक्रम वगैरे काय घेतले पाहिजे, असं काय वाटतंय का तुम्हाला? महिलांसाठी कार्यक्रम नाही, पण महिलांसाठी घरी असं महिला आमच्या कामाला लांब जातात, बेरोजगार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला गावच्या गावात रोजगार भेटल ना, असं काहीतरी केलं पाहिजे. माहितीचं असं जवळून तुम्हाला काय असा अनुभव की भेटलायत, तुम्हाला काय आश्वासन वगैरे दिलंय का? माहिती असं मोठ्या आहेत किंवा असं मोठ्यासारखे वागत नाही, आपलं गोरगरिबांना धरून येत. अच्छा. हा, बोलताना असं वाटत नाही का त्या मोठ्या आहेत, मग ते आपण त्यांच्याशी छोट्यांशी कसं काय बोलावं, त्या सगळ्यांना धरून बोलतात. त्यांना गोरगरीब काय नाही, सगळी जनता सारखीच असते. लांडे साहेबांनी काय काम केलं आपल्या भागामध्ये आता सध्या आता ह्या पट्ट्यामध्ये? रस्ता 15 दिवस त्यांचा जेसीबी होता, स्वखर्चाने रस्त्याचीच कामं केली. आता तुम्ही एवढा डोंगरामध्ये राहता, इकडे आलेत का कधी? हा, आलेत ना. कधी आले तुम्ही? 2-3 वेळा येऊन गेलेत. बर, काय काम म्हणजे काय कार्यक्रमाला बी येताना असंच येतात, फेरफटका मारतात, काय चाललंय काय नाही, कुणाचं लग्न वगैरे असेल तरी ते सगळ्यांना भेटून जातात. बर, आता त्या वाढदिवसाच्या वेळेस बघा एक कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमामध्ये एक घटना घडली होती, माहिती आहे का तुम्हाला? हा, माहिती ना. बरं, ते घटनेकडे कसं पाहता तुम्ही, आणि त्या घटनेचा म्हणजे जो अपघात घडला तर त्या राजकारण घडलंय की काय? राजकारण घडलंय. बर, याचा परिणाम या निवडणुकीवरती होईल का? त्याच नाही होणार. माहिती आहे 100% निवडून येते असं वाटतंय तुम्हाला? हा. तर आपला पाठिंबा कोणाला असेल मग आता? माहिती लांडेंना. जेवढा आमच्या भागामध्ये गाव आहेत, पठार भाग, सगळ्यांचा पाठिंबा माहितीलाच असेल. सगळ्यांचं असं ठरलंय तुमचं का? हा, माहितींनाच निवडून देणार? निवडून द्यायचं म्हणून.